गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार मित्रांनो, इंडिया 365 लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हृदयपूर्वक शिव स्वागत. तुमचं आमचं नातं काय तर जय जिजाऊ जय शिवराय हा नारा घेऊन समस्त मराठा समाज बांधव, मग याच्यात सत्ताधारी असतील गैर सत्ताधारी असतील, राजकीय पक्षातील एकमेकाचे विरोधक जरी असले तर एक मराठा समाज बांधव म्हणून मनोज जरांगे मुंबईमध्ये जे मराठा समाजासाठी उपोषण करीत आहेत, एक संघर्ष योद्धा म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. आणि मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. जरांगे वृद्ध असतील, ज्येष्ठ असतील, श्रेष्ठ असतील, माता भगिनी असतील, ते तत्पर झालेले आहेत. आणि जरांगेंना हात मजबूत करण्यासाठी, त्यांना यश प्राप्तीसाठी, त्यांना एक स्नेहाची शिदोरी देण्याकरिता मोठ्या संख्येनं आमच्या सातपुड्याच्या वाघिणी, रणरागिणी, माता भगिनी उपस्थित झालेल्या आहेत. ताई, प्रथमतः आपला स्ट्रेट वे थेट प्रश्न, आपण आता सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये सामील झालेले आहेत, त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा थोड्या जास्त वाढलेल्या आहेत की मराठा समाज बांधवांना आणि भगिनींना आरक्षण मिळावं. जरांगेंजींना सपोर्ट करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने जाणार आहात, काय बोलाल? आज जळगाव जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाची मीटिंग झाली. कुठलाही राजकीय पक्ष, मग सत्ताधारी असो की विरोधी असो, ह्या सर्व पक्षातले सर्व नेते या मीटिंगमध्ये उपस्थित होते. काही आमदार नव्हते, पण नेते मात्र उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष असतील, वेगवेगळे असतील. आपण आपल्या पक्षाची भूमिका काहीही असू दे, पण आपण मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक समान भूमिका घेऊन उभं राहिलं पाहिजे, हे आम्ही सर्वांनी एकमताने ठरवलं. आणि म्हणून 3 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून शेकडो वाहनांमध्ये हजारो कार्यकर्ते यांच्यासह आम्ही मुंबईला जाणार आहोत. संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगेजींना पाठिंबा द्यायला, तिथल्या मराठा आंदोलकांना पाठिंबा द्यायला, आणि त्याचबरोबरीनं आम्ही रसदही सोबत घेऊन जाणार आहोत. म्हणजे धान्य असेल किंवा जी गरज त्या ठिकाणी असेल ती रसदही सोबत घेऊन जाणार आहोत. हा निर्णय आमचा सगळ्यांचा झालेला आहे. पक्षाला, सत्ताधारी असणाऱ्या आमच्या पक्षालाही आम्ही विनंती केलेली आहे की आपण सगळ्यांनी मिळून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवला पाहिजे. हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडे आहे आणि हा प्रश्न बहुजन विरुद्ध मराठा नव्हे, तर मराठांसह बहुजन आणि त्यांच्या एकीकरणाचा आहे. आणि तो समजून घेत सर्वांनी सकारात्मक पद्धतीनं पाऊल उचललं पाहिजे. हा प्रश्न आरक्षणाचा नसून हा प्रश्न समाजकारणाचा आहे, असं प्रतिभाताई शिंदे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पक्षीय राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून सर्व मराठा समाज एकत्रित होत आहे आणि तशी त्यांनी मागणी केलेली आहे. आपल्यासोबत कुलभूषणजी आहेत. कुलभूषणजी, आपला जो प्रवास, राजकीय प्रवास राहिलेला आहे, तो वेळोवेळी कधी सत्ताधारी तर कधी विरोधक म्हणून असं राहिलेलं आहे. आज एक मराठा समाज बांधव म्हणून आपल्या काय भावना आहेत? राजकारणाच्या पलीकडे, पक्षाच्या ध्येय धोरणांच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आज समाजाच्या बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आला तो सर्वांनी एकमताने या ठिकाणी मान्य केलेला असून, या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगेंनी जो लढा उभा केला आहे, त्या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी येणाऱ्या 3 तारखेला जळगाव शहरातून आणि जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव त्यांना समर्थन देण्यासाठी मुंबईमध्ये शिदोरी घेऊन जात आहेत. आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय भूमिका सरकारने घ्यावी आणि OBC मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावं, ही आमची सर्व समाज बांधवांची या ठिकाणी मागणी आहे. आणि आम्ही त्यासाठीच मनोजदादा जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जात आहोत. तरुणाईमध्ये मनोज जरांगे यांना मोठ्या प्रमाणात आपलं असं समर्थन दिसून येत आहेत. पण समाजातील जे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, उद्योगपती आहेत, विशेषतः वाणिज्य क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे, अशा ज्येष्ठांशी आपण बच्चाव साहेबांशी बोलणार आहोत. दादा, आपण ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. मराठा समाजामध्ये एकीकडे खूप मोठे मोठे उद्योजक आहेत, सधन परिवार आहेत, पण त्याचवेळी समाजातील काही घटक असे आहेत का ते खूपच गरजवंत आहेत. त्यांना खूप आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक आधाराची गरज आहे. या संदर्भात आपण काय बोलू? त्या आधारासाठीच हा लढा खरा सुरू झालेला आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळावं
आणि तो जो अपग्रेड व्हावा हा त्यामागचा एक मुख्य हेतू आहे. आणि ही काय आज अचानक निर्माण झालेली मागणी नाही आहे, ही बऱ्याच जुन्या काळखंडापासून चालत आलेली आहे. आज त्याने जोर धरलेला आहे आणि मनोज जरांगेंना जळगाव जिल्ह्यातल्या मराठा समाजाने पूर्णपणे सपोर्ट हा केलेला आहे. माणसाची मानसिक शक्ती वाढवणं आणि त्याचं आंदोलन हे यशस्वी करण्यापर्यंत आम्ही मनोज दादांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांना सतत साथ देणार आहोत. नक्कीच बच्चाव साहेबांचे आपण विचार ऐकलेत. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा वैचारिक, सांस्कृतिक आणि शौर्याचा वारसा आणि त्या शौर्याचे वंशज म्हणून मराठा समाजाचा गौरव उल्लेख केला जातो. आपल्यासोबत डॉक्टर राजेश पाटील आहेत, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ आहेत. त्याशिवाय सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी मोठा आपला ठसा उमटवलेला आहे. ज्येष्ठांबद्दल आपण त्यांचे विचार ऐकलेले आहेत. तरुणाईमध्ये मनोज जरांगे या नावाची खूप क्रेज आहे आणि ती क्रेज जाता धर्मापलीकडे जाऊन कधी मराठा समाज, कधी इतर समाज बांधव, कधी मुस्लिम समाज बांधव, इतर ओबीसी समाज बांधव असा मोठा पाठिंबा मिळताना महाराष्ट्रात दिसत आहे. या संदर्भात काय बोलाल डॉक्टर साहेब? आजही अजून कलियुग आलेलं नाही आहे, सतयुग आहे याचा हा एक मोठा पुरावा आहे की एका अत्यंत साधारण परिस्थितीतील अशिक्षित अशा माणसाच्या प्रामाणिक प्रयत्नामागे इतक्या करोडोंनी लोक उभे राहतात. यातच खरं म्हणजे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि खास करून सरकारने समजून घेतलं पाहिजे की संपूर्ण मुंबईला वेटीस धरलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी 6 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं, तारीख देखील सांगितली होती, मी या तारखेपर्यंत देणार आहे. पूर्ण या 6 महिन्याचा वेळ संपूर्ण घालवून आज मुंबई अतिशय प्रक्षोभक परिस्थितीमध्ये संपूर्ण मुंबईकरांना, त्याचबरोबर तिथे पोहोचलेल्या सगळ्या गोरगरीब मराठ्यांना इतक्या करोडोच्या संख्येने आलेल्या आहेत, या सगळ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार झालेला दिसतो. इतकी प्रक्षोभक परिस्थिती आहे की कधीही काही होऊ शकतं. तरी मला या आपल्या माध्यमातून विनंती करायची सरकारला की राज्यकर्त्यांना की 6 महिने आपण वेळ घेतला, त्यावर काही तोडगा काढलेला नाही. निदान आता तरी तातडीचा मुद्दा म्हणून या मुद्द्याला घ्यावं आणि ताबडतोब याच्यात निष्कर्ष काढावा आणि मुंबईसहित संपूर्ण मराठा समाजाला या सगळ्या होणाऱ्या ज्याच्यातून एक मोकळीक द्यावी अशीच मी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. डॉक्टर साहेब, एक विषय सोशल मीडियामधून प्रकर्षानं समोर येत आहे की जे समाज बांधव उपोषणाला गेलेले आहेत, जरांगे यांना समर्थन करण्यासाठी गेलेले आहेत, तर तिथं मूलभूत सोयी सुविधा यांचा खूप अभाव दिसून येते. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शौचचे प्रश्न असतील किंवा इतर हायजेनिक प्रश्न असतील, पर्सनल मूलभूत सुविधांचा विषय असेल, तर काय वाटतं आपल्याला जे समाज बांधव त्यांना शासन पातळीवर, प्रशासन पातळीवर योग्य ते सहकार्य होत आहे किंबहुना त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे प्रयत्न होत आहे? हे अतिशय खेदजनक आहे. आपण जे बघतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून की त्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव करण्यात आलेला आहे. पण मला असं वाटतं की हे इतक्या संख्येने टिकून आहेत आणि अजूनही आता जळगावून जायची तयारी लोकांची आणि अजूनही सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातून यापेक्षा कितीतरी पटीने लोक येतील. शेवटी म्हणतात ना की हे सगळे मराठा आहेत, मराठा म्हणजे मर हट्टे, म्हणजे मरेपर्यंत आणि महिलेवर देखील हटणार नाहीत ते मराठा. ते हे लक्षात घेऊन मला असं वाटतं की ताबडतोब या परिस्थितीचा तोडगा काढावा आणि सगळ्यांनाच जे वेठी धरण्याचा प्रकार हा घडतो आहे यातून राज्याला मोकळं करावं. ही खरोखर जबाबदारी अत्यंत महत्त्वाची ही राज्यकर्त्यांची आहे. मला कळत नाही की एवढे सुजाण आणि संपूर्ण राजकारणी लोक असताना आणि त्यांना एवढ्या प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या सरकारला आज राज्यात केंद्रात एकच सरकार आहे. खरं म्हणजे हा निर्णय अगदी सामोपचाराने व्यवस्थित तोडगा काढून घेता येऊ शकतो, पण का म्हणून हा भिजत ठेवलेला विषय आहे हे खरोखर अनाकलनीय आहे. वाघाच्या जबड्यात टाकून हात मोजील जो दात, ती जात मराठ्याची. भीमराव साहेब, शेवटचा प्रश्न अत्यंत कमी वेळेत आपणास हा प्रश्न विचारायचा आहे. जर यावेळी मागण्या मान्य झाली नाही तर काय? आज या महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब जावडे पाटील असताना 25 वर्षापासून मराठा आरक्षणाची लढाई चालू आहे. परंतु अण्णासाहेब गेल्यानंतर अखिल भारतीय सेवा संघटने ही लढाई चालूच आहे. परंतु आज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आज जरांगे दादा मागच्या काळातसुद्धा ते मुंबईला गेले, परंतु त्या टायमाला सुद्धा सरकारने सांगितलं की बाबा आम्हाला अभ्यास करायचा आहे, आम्हाला काहीतरी अजून बरंचसं हे करायचं आहे, ते करायचं आहे, असा वेळकानूपणा सरकारने केला. आणि काय झालं की यांनी हे केल्यानंतर आजची जी लढाई, आज जरांगे पाटील 4 दिवसापासून तिथे आहेत. 2 दिवस आमच्या मुलांना त्या ठिकाणी प्रशासनाने तिथे हॉटेली बंद केल्या. आमच्या मुलांच्या खूप म्हणजे आमच्या मुलांच्या फार त्या ठिकाणी म्हणजे त्यांना जेवण मिळालं नाही, पाणी मिळालं नाही.
अशा प्रकारे वरतून पाणी चालू असताना आणि आमच्या मुलांचे फार हाल झाले। आणि आज या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आज फार म्हणजे आज आमच्या मुलांनी आत्महत्या केल्या। आज मराठवाड्यामध्ये कितीतरी मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि आज या ठिकाणी आज आत्महत्या झालेल्या असताना मराठ्यांना खरंच जरूर आहे। आमचे मुलं 90% मार्क मिळाले तरी आमचे मुलं लाख कुठे लागत नाही। आज परिस्थिती मराठींची वाईट आहे, अत्यंत गरिबी परिस्थिती आहे, म्हणून आम्ही आरक्षण मागवत आहे आणि सरकारने आता लवकरात लवकर हा म्हणजे प्रश्न मिटवला पाहिजे, एवढीच आमची या सरकारला विनंती आहे आणि त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मिटवला पाहिजे, सरकारला ही आमची विनंती आहे। आम्ही मनोजदादा जरांगे यांच्या पाठीची आहोत। पूर्ण मराठा समाज या जिल्ह्यातला आज बरेचसे 3 तारखेला आम्ही जाणार आहोत आणि हा ओघ महाराष्ट्रातून जास्तीत जास्त वाढणार आहे आणि लवकरात लवकर सरकारने आरक्षण दिलं पाहिजे, हेच आम्हाला सरकारला म्हणायचं आहे। नक्कीच सध्या मराठा समाजाची भावना ही विनंतीची आहे। विनंतीसाठी अत्यंत शांतचित्तानं, एकाग्रतेनं आणि लोकशाही पद्धतीनं मराठा समाज बांधव हे आपल्या आरक्षणाची मागणी करीत आहेत। मात्र या ज्या भावना आहेत या कधीही उद्रेकाचा स्वरूप धारण करू शकतात। सध्या जी चिंगारी पेटलेली आहे ती सध्या मुंबईपर्यंत मर्यादित नसून महाराष्ट्राच्या सर्व 35-36 जिल्ह्यांमध्ये हा वणवा पेटू शकतो आणि मराठा समाजांचा भावनांचा कधीही उद्रेक होऊ शकतो, अशा प्रकारचा एक अप्रत्यक्ष इशारा मराठा समाज बांधवांनी इथं दिलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये मराठा समाज बांधवाचं मोठं प्राबल्य आहे, मोठी जनसंख्या मराठा समाज बांधवांची आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातली मोठी रसद मनोज जरांगेंजींना भेटू शकते आणि त्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी समस्त मराठा समाज बांधवांनी केलेली आहे। इंडिया 365 लाईव्हसाठी अयाज मोहसिन, जळगाव येथून।